नमोऽस्तु ते व्यासविशालबुद्धे फुल्लारविन्दायतपत्रनेत्र येन त्वया भारततैलपूर्णा प्रज्वालितो ज्ञानमयप्रदीपः नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्. नारायणाला, नरश्रेष्ठ नराला, देवी सरस्वतीला, भगवान वेदव्यासांना नमस्कार करून जय नावाच्या इतिहासाला मी नीलाभ्यंकर सुरुवात करते. ओम नमो भगवते वासुदेवाय. मागच्या वेळेला आपण बालकृष्णाचं रूप पाहिलं. आता आपण योगेश्वर कृष्णाचं रूप पाहणार आहोत. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. श्रीकृष्ण एक पूर्णावतार आहेत. त्यांच्या जीवनामध्ये एकही दुर्बलता नाही की जिच्यावर आपण बोट ठेवू शकू. कृष्णासारखा समाजोद्धारक झाला नाही, पुढे होणार नाही. कृष्णासारखा नीतिज्ञ झाला नाही, होणार नाही. कृष्णासारखा राजनीतिज्ञ झाला नाही, पुढे होणार नाही. कृष्ण आणि भगवान कृष्ण हे एक निरुत्तर करणारे चरित्र आहे. कृष्णावतार हे भारताचे भूषण, महाभारताचे वैभव आहे. कृष्णाचे नाव काढताच एक भावविभोर स्थिती होते. सर्वांचा हृदय सम्राट असलेल्या भगवंताबद्दल बोलले जाऊ शकते का? बोलू शकतो का? हा आपला पहिला प्रश्न. बोलणं उचित आहे का? दुसरा प्रश्न. आणि बोलण्याचा अधिकार आहे का? हा तिसरा प्रश्न. असं करते मी अशा कृष्णाला फक्त नमस्कार करते. मनुष्याने जीवन जगावं कसं याचा आदर्श घालून देण्यासाठी भगवंत अवतार घेतात. मनुष्याच्या जीवनामध्ये 5 खोल्या आहेत: समाजशास्त्र, मानसशास्त्र, अर्थशास्त्र, राज्यशासनशास्त्र आणि तत्त्वज्ञान. जो या 5ही खोल्या प्रकाशित करतो. इतकेच नाही, तर ज्याचे सिद्धांत हजारो वर्षापर्यंत अबाधित असतात, अखंडित असतात, यालाच अवतार म्हणतात. कृष्ण चरित्राला एकंदर 4 पैलू आहेत. 1. त्याने भक्तांवरती अतिशय प्रेम केलं. प्रभावी राजनीतिज्ञ आहेत. दैवी काम करणाऱ्यांचा सखा आहे. दैवी काम जिथे असेल तिथे मी उभा राहीन. नाहम वसामी वैकुंठे योगिनाम हृदय रवो मद्भक्ता यत्र गायत्री तत्र तिष्ठामि नारद. 4 आहे मानव वंशाचा उद्धारक, म्हणजे गीता सांगून त्यांनी उद्धार केला. महाभारतात श्रीकृष्ण प्रथम द्रौपदी स्वयंवराच्या वेळी आपल्याला भेटतात. द्रुपद राजाने अर्जुनाला समोर ठेवून एक अतिशय कठीण धनुर्विद्येतला पण लावला होता. सर्व राजे महाराजे यापैकी कोणीही पण जिंकला नाही. पण विप्रवेशातला तरुणा बाण तेजस्वी तरुणाने हा पण जिंकल्यावर कृष्णाने ओळखले की हा निश्चितच अर्जुन आहे. पुढे त्यांनी सर्व पांडवांना ओळखले व तसे बलरामालाही सांगितले. कुंभारवाड्यात राहणाऱ्या या 5 विप्रांच्या मागोमाग कृष्ण आणि बलराम गेले आणि कुंतीला म्हणजे आत्याला नमस्कार केला. ही 5ही पांडवांची आणि कृष्णाची पहिली भेट. युधिष्ठिर विचारतो, तू आम्हाला कसं रे ओळखलंस? युधिष्ठिरा, अरे निखाऱ्यांवर राख जरी पडली असली तरी त्याची जाणीव होतेच. अरे स्वयंवर मंडपातील तसला लोकोत्तर पराक्रम तुमच्याशिवाय आणखीन कोण करणार? पुढे कृष्ण बलरामाची लाडकी बहिणीचे अपहरण कृष्णाच्या संमतीनेच अर्जुनाने केले होते. कारण बलरामाची इच्छा बहिणीचा विवाह दुर्योधनाशी करायचा होता. पण अर्जुनाने सुभद्रेला पळवून नेल्याने कृष्णाने बलरामाचे मन वळविले. बलरामाला त्याचे ऐकणे भाग पडले. कृष्णावतार व्हायच्या पूर्वी लक्ष्मणाने म्हणजेच शेषाने सांगितले की मी काही तुमच्याबरोबर ह्या कृष्ण जन्मात येणार नाही. कारण रामावतारामध्ये लक्ष्मण म्हणजे मला 14 वर्ष झोप नाही, 14 वर्ष उभं राहायचं, नंतर पाणी नाही, अन्न घेतलेलं नाही, या जन्मात तुम्ही माझे मोठे भाऊ व्हा, मी लहान होतो असं कृष्णाने त्यांना सांगितलं. मी सगळं तुमच्या आज्ञेत राहीन. भगवंतांनी आश्वासन दिलं. कधीच ऐकलं नाही आणि आपल्या मनासारखं कृष्ण वागला, ही गोष्ट वेगळी. एकदा खांडव वनामध्ये कृष्णातून गेले असता अग्नीच्या सांगण्यावरून वरुणाने अर्जुनाला एक दिव्य रथ, त्याला पांढरे शुभ्र 4 घोडे जोडलेले होते, अतिदिव्य गांडीव धनुष्य व 2 अप्रतिम अक्षय भाते दिले. अग्नीने कृष्णाला वज्रनाभ नावाचे चक्र दिले. त्यामुळे कृष्ण अतिमानुष व्यक्तींचा सुद्धा युद्धात पराभव करेल. राक्षस, पिशाच, दैत्य, नाग, देव, मानव सर्वांवर मात करून त्यांचे निर्दालन करून हे चक्र तुझ्या हातात परत येईल. कौमोदकी नावाची दैत्यांचे निर्दालन करणारी भीमरूपी महारुद्र गदा पण कृष्णाला दिली. अग्नीने खांडववन दग्न करायला सुरुवात केली. अग्नीचा भडका उडाल्यावर हजारो प्राणी कर्णकटू किंकाळ्या मारत बाहेर पडू लागले. पण ह्या दोन्ही वीरांनी त्यांना अडवले व आत जायला भाग पडले. इंद्राने पर्जन्य वर्षा सुरू केला. पण अग्नीच्या दाहकतेमुळे पाणी खाली न पोचता त्याची वाफ झाली. अनेक राक्षस, मृग, हत्ती, वाघ, रानरेडे वाट फुटेल तिकडे पळत होते. या सर्वांचा संहार चक्राने
कृष्णाने केला. 15 दिवस कृष्णार्जुन ते वनाचे रक्षण करत होते. अश्वसेन, मय आणि 4 शार्गक पक्षी असे 6 जीव आगीतून वाचले. मयासुराने पुढे मय नावाची प्रसिद्ध मयसभा पांडवांना बांधून दिली. खांडवन जाळल्यामुळे ती भूमी शेतीसाठी उपयुक्त झाली. पुढे इंद्रप्रस्थ नगरीत पांडवांनी राजसूय यज्ञ करायचे ठरवले, पण जरासंधाचा पराभव झाल्याशिवाय यज्ञ होऊ शकणार नाही. कृष्णाने कंसाचा वध केल्यावर 17 वेळा जरासंधाने 21 औक्षणी सैन्य घेऊन मथुरेवर स्वारी केली आणि इतक्या सगळ्या सैन्याला कृष्णाने बलरामाने ठार मारले. म्हणजे एवढा दुष्टांचा जो भार होता तो कृष्णाने कमी केला. या लढाईला कंटाळून शेवटी मथुरेची राजधानी सोडून कृष्णाने द्वारका नगरीत समुद्रात वसवली व तिथे सगळं नागरिकांसहित कृष्ण राहू लागला. 18व्या वेळी जरासंधाने कालयवनासह परत मथुरेवर हल्ला केला. कालयवन मारला गेला, पण मी घाबरलो असे भासवून कृष्ण न लढता द्वारकेत पळून गेला. त्याचे नाव पडले रणछोडदास. मथुरेचा जरासंध अधिपती झाला. या सम्राट गिरिव्रजातील जरासंधाला अनेक राजे येऊन मिळाले. शिशुपाल, हंस, डंभक वगैरे. या जरासंधाने 86 राजे पकडून डांबून ठेवले होते. शिवाय 2000 पकडले होते ते वेगळेच. हा 100 आकडा झाल्यावर तो नरबळी यज्ञात देऊन शंकराला प्रसन्न करणार होता. अशा या महापराक्रमी अजेय राजाला मारणे हे क्रमप्राप्त होते. बृहदत्त नावाच्या राजाच्या 2 राण्यांनी 2 शकले जन्माला घातली, ती त्याने बाहेर फेकून दिली. जरा नावाच्या राक्षसीने ती जोडली व राजाला आणून दिली. तोच हा जरासंध. त्याला जिंकण्यासाठी भीम, अर्जुन आणि कृष्ण हे 3 वीर गिरिव्रजाकडे कुरुक्षेत्रातून निघाले. सुजलाम सुफलाम असणारी ही मगध भूमी पाहून तिघेही सुखावले. प्रथम त्यांनी गावाबाहेरील 3 नगारे गंभीर ध्वनी करणारे जे होते त्यांना नष्ट केले. ब्राह्मण वेश करून 3 जण जरासंधाकडे आले. मी तुमचं काहीही वाकडं केलं नाही, मी तुमचा शत्रू कसा बरं, हा प्रश्न जरासंधाने विचारला. कृष्ण म्हणतो, अरे माणसाला बळी देण्याचा प्रकार यापूर्वी कधीही पाहिला नाही. हे घोर पाप करूनही तू स्वतःला निष्पाप कसा रे समजतोस. भीमाचे व जरासंधाचे मल्लयुद्ध झाले. अखंड 23 दिवसांनी मल्लयुद्ध करून कृष्णाने सांगितलेल्या युक्तीने जरासंधाला भीमाने फाडले. यशाचा धनी कमलदेन कृष्णाने जरासंधाच्या मुलाला म्हणजे सहदेवाला गादीवर बसवले व सर्वजण इंद्रप्रस्थाला राजसूय यज्ञासाठी म्हणून जमले. हस्तिनापूरहून सुद्धा सर्व लोक आलेले होते. आता प्रथम अग्रपूजा कोणाची करायची अशी चर्चा सुरू झाली. त्यावर नारद आणि भीष्माचार्य म्हणाले, प्रत्यक्ष नारायणाने यदुकुळामध्ये जन्म घेतलाय. नक्षत्रांच्या समूहात चंद्र शोभून दिसतो त्याप्रमाणे पृथ्वीवर अंधकाच्या आणि वृष्णींच्या वंशाची प्रतिष्ठा वाढविणारा भगवान नारायण म्हणजे कृष्ण हा अपरिमित ऐश्वर्याने शोभून दिसतोय. या सर्व राजांमध्ये तेज, बळ व पराक्रम या गुणांच्या बळावर कृष्ण सूर्याप्रमाणे तळपत आहे, पण त्या तेजात दाहकता मात्र नाहीये. कृष्णामुळे ही सभा तेजाने उजळून गेली आहे. त्यांच्यामुळे सभेत चैतन्य आणि उत्साह भरल्याने अग्रपूजा आपण कृष्णाचीच करायची. उच्चासनावर कृष्णाला बसवून थाटात अग्रपूजा पांडवांनी केली. सर्वांनी मिळून त्याच्या नावाचा जय जयकार केला. भगवान गोपाल कृष्ण भगवान की जय. शिशुपालला फार राग आला. गवळ्याचं पोर, लहानपणी चोरी करणारा, स्वतः राजा नसलेला व्याभिचारी, त्याच्या वंशातील लोक अखंड मद्य पिणारे अशा या शब्दात त्यांनी अवहेलना केली. शेवटी 100 पापाचे घडे भरल्याने सुदर्शन चक्राने कृष्णाने शिशुपालाचा वध केला. आता राजसूय यज्ञाला सुरुवात झाली. शिशुपाल म्हणजे क्रोध, त्याचा वध सुदर्शन रूपी ज्ञानाने केला. यज्ञात उष्टी काढणं, ब्राह्मणांचे पाय धुणे अशी हलकी कामे कृष्णाने स्वेच्छेने केली. जो वैकुंठचा राणा, लोकोत्तर वक्ता, जो द्वारकाधीश आहे, तो अर्जुनाचा रथ हाकतोय, स्वतःला पांडवांचा दास बनवतोय. कधीही त्याने आपले लोकोत्तर व्यक्तिमत्व दाखवलंच नाही. कुठलंही कर्म लहान मोठं नाही. आपण सर्वांनी आपल्या कर्माने त्याची पूजा करावी. माझ्या जीवनातलं प्रत्येक कर्म हे सुंदर, नीटनेटकं असावं, पवित्र असावं, की माझं अवघं जीवन कृष्णाची पूजा बनून जावी. कृष्ण आपल्याला हेच शिकवत आहेत. रुक्मिणीने 7 श्लोकांचे एक पत्र कृष्णाला पाठवलं. ती शरणागतीची पत्रिकाच होती व त्या पत्राप्रमाणे कृष्ण द्वारकेहून शैव्य, सुग्रीव, मेघपुष्प व बलाहक अशा 4 घोड्यांच्या रथात बसून दारुक सारथ्याबरोबर निघाला व सर्व लोकांच्या देखत रुक्मिणीला पळवून द्वारकेला घेऊन आला. थाटात विवाह झाला. न बघितलेला कृष्ण, पण लोकांनी नारदांनी केलेले कृष्णाचे वर्णन ऐकून लग्न करीन तर कृष्णाची असं ठरवून
पहिलं जगातलं प्रेमपत्र तिने रुक्मिणीने कृष्णाला पाठवलं. पुढची सर्व व्यवस्था कृष्णाने केली आहे. आपणही न पाहिलेल्या आत्मतत्वाशी बोलायचे, पत्र पाठवायचे, अनुसंधान ठेवायचे, पुढचं कार्य तो नक्की करेल हा विश्वास ठेवायचे. अशी एकंदर 8 लग्न कृष्णाने केली. 8 स्त्रिया म्हणजे अष्टधा प्रकृती. जीवावर अष्टधा प्रकृतीचा सत्ता चालते. प्रकृती म्हणजे स्वभाव. जप, ध्यान, सत्संग, सत्कर्म, सद्ग्रंथ वाचनाने आपला स्वभाव आपण बदलू शकतो. पहिलं रुक्मिणी आणि कालिंदीनी उपासनेने कृष्णाला मिळवलं. श्यमंत पंचक म्हणण्यामुळे जांबुवती आणि सत्यभामा मिळाली. पण जिंकून सत्य आणि लक्ष्मणा मिळाली. तर 2 आते बहिणी म्हणजे मित्रविंदा आणि भद्रा. प्रागज्योतिषपुरात नरकासूर दैत्याने सुंदर 16,000 बायकांना पळवून आणून अभेद्य किल्ल्यात डांबून ठेवले होते. त्यांची सुटका कृष्णाने नरकासुराला ठार मारून केली. त्या बायका म्हणाल्या, आता आमचा कोणीच स्वीकार करणार नाही, ना घरचे ना समाज. आता आत्महत्या हाच एकच पर्याय आमच्याकडे आहे. म्हणून कृष्णाने तितकी रूपे घेऊन लग्न केले. त्यांच्याशी लग्ने केली. केवढा मोठा क्रांती म्हणजे वीरे पहा. इथे पती म्हणजे नुसता मंगळसूत्राचा पती नसून रक्षणकर्ता असा अर्थ घ्यायचा आहे. खरं तर या 16,000 कन्यांमध्ये वेदांच्या ऋचा आहेत. या वेदांच्या ऋचा कन्या बनून प्रभुसेवा करण्यास आल्या होत्या. त्या वेदमंत्रांना भौमासुराने कारागृहात ठेवले होते. त्यांना कारागृहातून आणि कृष्णाने सोडवले. भौम म्हणजे शरीर. शारीरिक सुखात रमणारा तो भौमासूर. 16,008 बायकांशी लग्न करूनही तो योगेश्वर ब्रह्मचारी आहे. लक्ष्मीनारायण भगवान की जय. कृष्णाचे जीवन म्हणजे वैभवाचा अफांग सागर. बुद्धी म्हणजे युक्तीचे आगर. संपत्ती संतती दोन्ही भरपूर, तरीही विरक्ती पुरेपूर. महाभारतासारखी 18 युद्धे कृष्णाने आपल्या जीवनामध्ये लढली आहेत. महाभारताचे युद्ध ठरल्यावर मी हातात शस्त्र घेणार नाही अशी प्रतिज्ञा कृष्णाने केली होती. तर भीष्माचार्याने मी कृष्णाला हातात शस्त्र घ्यायला लावीन अशी भीष्म प्रतिज्ञा केली होती. युद्धाच्या पूर्वी कृष्ण दूत म्हणून कृष्ण शिष्टाईला कौरवांकडे गेला. भीष्माचार्यांकडे गेला की तुम्ही काही लढू नका, म्हणजे मग दुर्योधन लढणार नाही. कृष्णा, अरे मी 2 प्रतिज्ञा केल्या आहेत. एक ब्रह्मचर्य जन्मभर पाळेन व कुरुवंशातील जो राजा बनेल त्याच्याकडून मी लढेन. द्रोणाचार्य म्हणाले, मी मीठ कौरवांचा खाल्लंय, मी त्यांच्याकडूनच लढेन. कर्णाला फोडायचा प्रयत्न केला. तू पांडवांचा मोठा मुलगा असल्याने तू राज्यावर बसशील आणि युवराजपद धर्मराजाला मिळेल. त्यांनाही ऐकलं नाही. युद्ध सुरू झालं. 9व्या दिवशी रात्री भीष्माचार्यांना दुर्योधन अपमानास्पद वाटेल ते बोलला. उद्या माझा पराक्रम पहा असे भीष्म म्हणाले. उद्या मी तरी मरेन किंवा पांडवांपैकी एखादा धारातीर्थी पडेल. आज रात्री 12 वाजता दुर्योधना तुझ्या बायकोला माझ्याकडे पाठव. आणि त्याप्रमाणे रात्री 12 वाजता दुर्योधनाची बायको भानुमती निघाली. सर्वज्ञ असणाऱ्या कृष्णाला सगळंच माहीत होतं. त्याने विचारलं, भानुमती, अगं कुठे निघालीस आणि इतक्या रात्री? अगं ते ध्यानाला बसले, जा उद्या सकाळी ये. इकडे द्रौपदीकडे आला. त्याला उठवलं. तिला उठवलं. पांडव स्वतंत्र नव्हतेच. द्रौपदी उठली. तिच्या चपलांचा आवाज होऊ नये म्हणून त्या चपल्या आपल्या हृदयाशी उधरल्या आणि वरून घोंगडी पांघरली आणि दोघंजण भीष्मांच्या राहुटीजवळ आले. खुणाने द्रौपदीला आत जायला सांगितले. आपण मात्र बाहेर उभे राहिला. द्रौपदीने नमस्कार केला. बांगड्यांचा आवाज आला. अखंड सौभाग्यवती भव असा आशीर्वाद दिला. आपला आशीर्वाद खरा आहे ना? अरे ही तर द्रौपदी, कोणाबरोबर आहेस गो? खुणेने सांगितलं. धावत बाहेर उभा असलेला कृष्णाला नमस्कार केला. मी देह ठेवायच्या वेळी कृष्णा असंच मला दर्शन द्यायला ये बरं का. कृष्णा या असे आश्वासन त्यांनी मागितले. धनुष्य अर्जुनाच्या दुसऱ्या दिवशी भीष्माचार्यांनी बाणांचा नुसता पाऊस पडायला सुरुवात केली. गांडीव धनुष्य अर्जुनाच्या हातातून निसटलं. भक्ताची प्रतिज्ञा खरी करण्यासाठी कृष्ण हातामध्ये रथाचं निसटलेलं चाक घेऊन भीष्माचार्याकडे धावत सुटला. अर्जुनाने कृष्णाला आवरलं म्हणून थांबला व शेवटी शिखंडीला समोर उभं करून अर्जुनाने बाण मारायला सुरुवात केल्याने भीष्माने धनुष्य बाण खाली ठेवले. कारण त्यास ते स्त्रीशी म्हणजे लढायचं नाही असं त्यांनी ठरवलं होतं. व मनात त्यांनी कृष्णाची स्तुती करायला सुरुवात केली. भगवंता, त्रिभुवनात तू श्रेष्ठ असून ज्याच्या चेहऱ्यावरचे स्मितहास्य कधी लोप पावत नाही असा माझा प्रभू. अर्जुनाचे घोडे हाकताना त्याच्या कपाळावर आलेले स्वेदबिंदू स्वतः एका हाताने पुसतायत तर दुसऱ्या हाताने घोड्याचे लगाम ओढणारे माझे प्रभू. पराकोटीचा प्रयत्न करूनही अर्जुनालाच विजय मिळवून द्यायचा असा संकल्प केलेला अर्जुनाचा सखा पार्थ सारथीला मी मनापासून नमस्कार करतोय.
आपल्याला पण भगवंत म्हणजे भीष्माचार्य हेच सांगतायत की आपण सुद्धा मध्ये मध्ये भगवंताची स्तुती करायला हवी. बाणशाईवर भीष्माचार्य झोपलेले असताना कृष्ण त्यांना भेटायला गेला. टोकदार बाणाने त्यांना अतिशय वेदना होत होत्या. नुसत्या नजरेने कृष्णाने त्यांचा तो दाह नष्ट केला. देह ठेवायच्या पूर्वी भीष्मांना दर्शन दिलं. इथला तो करना स्वामी जब प्राण तन से निकले, गोविंद नाम लेकर जब प्राण तन से निकले. आपणही कृष्णाला प्रार्थना करूया की हा देह सोडताना त्याचं दर्शन व्हावं आणि मुखी नाम यावं. जीवनाचं सार्थक त्यामुळे होईल. उद्या सूर्यास्ताच्या पूर्वी जयद्रथाला मी ठार मारेन, नाहीतर अग्निकाष्ठ भक्षण करेन, अशी प्रतिज्ञा अर्जुनाने केल्यावर कृष्ण भयंकर चिडला आणि म्हणाला, अरे जरा विचार तर करायचा, माझ्याशी विचार बी नेहमी कसं मला विचारायचं ना. अरे एका क्षत्रियाने पुत्रशोक एवढा करणं काही योग्य आहे का? कौरव दिवसभर त्याला लपवतील, मग तू त्याला कसा रे मारणार? रात्री कृष्ण दारुकाकडे गेला. त्याला सांगितलं, उद्या सकाळी रथ सज्ज ठेव व माझ्याबरोबर तुझाही रथ चालू दे. नाही समजा जमलं अर्जुनाला मारलं ना तर मी हातात शस्त्र घेईन. इतकं उत्कट प्रेम कृष्णाने अर्जुनावर केलं. एकदा एखाद्यावर प्रेम केल्यावर कृष्ण कधीच त्याला विसरला नाही. त्याच्या प्रत्येक कर्मासाठी तो धावून गेला. दुर्योधनाला खुश करण्यासाठी अश्वत्थामाने पांडव समजून रात्रीच्या अंधारात पांडवांचा 5ही मुलांना कापून काढलं. ते पाहून अर्जुन चिडला व त्याला पकडायला धावला. अश्वत्थामा घाबरला व ब्रह्मास्त्र सोडलं. ब्रह्मास्त्र म्हणजे नुसता आगीचा लोळ. सर्व पृथ्वी कापायला लागली. त्यावेळी कृष्णाच्या आज्ञेने अर्जुनाने ब्रह्मास्त्र सोडले व दोन्ही ब्रह्मास्त्र जळून खाक झाली. अश्वत्थामाला कृष्णाने शाप दिला. त्याचा मणी काढून घेतल्याने ती जखम झाली, त्यातून दुर्गंधी येऊ लागली. तू असाच जीवनभर भटकत राहशील, तुला कधी मरण येणार नाही. चिडून जाऊन अश्वत्थामाने पांडवांचा अंश उत्तरेच्या गर्भात वाढत आहे हे जाणून ब्रह्मास्त्र त्या गर्भावर सोडले. तो आतला गर्भ गतप्राण झाला. कृष्णाने प्रतिज्ञा केली की मी तर विनोदात सुद्धा असत्य बोललो नसेन व रणांगणावर पाठ दाखवली नसेन तर हा गर्भ जिवंत व्हावा. आणि त्याप्रमाणे गर्भ जिवंत झाला. तोच प्रसिद्ध राजा परीक्षित, ज्याला शुकदेवानी पुढे भागवत सांगितलं. एकदा धृतराष्ट्राने संजयला कमलनयन कृष्णाचे वर्णन करायला सांगितले. संजय म्हणतो, कृष्ण हा वाणीस व मनास अगोचर आहे, तो तर वर्णनातीत आहे. म्हणून मला जेवढं जमेल ना तेवढं वर्णन करतो. मौन, ध्यान व योग या तिघांच्या योगामुळे त्याला माधव म्हणतात. मधुदैत्याचा नाश करणारा मधुसूदन. श्रीकृष्ण पृथ्वी आदी 24 तत्वात भरून राहतो म्हणून मधुहा असं त्याचं नाव आहे. सर्व प्राणीमात्रांचे बसतीस्थान वासू, प्रकाशमान म्हणून देव आणि म्हणून तो वासुदेव. सर्व व्यापक म्हणून विष्णू. कृषी शब्द सत्तावाचक, न हा शब्द सुखवाचक म्हणून सत्ता व सुख एकत्र असल्याने विष्णूला कृष्ण म्हणतात. पुंडरीक म्हणजे श्वेत कमलासारखे हृदय कमल, ज्याचे वसस्य स्थान आहे पण तरीही तो नित्य अक्षय व अव्यक्त असतो म्हणून त्याचं नाव पडलं पुंडरीकाक्ष. तर जो प्रजापीडकांचे अर्जन करतो त्याला जनार्दन म्हणतात. सत्वापासून च्युत होत नाही त्याला सात्वत म्हणतात. वृषभ म्हणजे धर्म, त्याचे भासन करतो तो वृषभ. म्हणजे वेद हे ज्याचे ईक्षण म्हणजे ज्ञानाचे दार आहे तो वृषभेक्षण. कोणापासूनही जन्म नाही म्हणून अज, इंद्रिय दमन करणारा म्हणून दामोदर. ऋषिक म्हणजे वृत्तीसुद्धा व त्याच्या ईश म्हणजे स्वामी आणि म्हणून तो ऋषिकेश. आपल्या बाहूने पृथ्वी आकाशाला धारण करतो म्हणून महाबाहू. केव्हाही खाली पडून क्षीण होत नाही म्हणून अधोक्षच नाव पडलं. नराचे आश्रय असणारा नारायण. पुरु म्हणजे सर्व काही परिपूर्ण करणारा. सर्व प्राणी मात्र त्याच्या ठिकाणी लीन होतात म्हणून स आहे तो पुरुष. उत्तम म्हणून पुरुषोत्तम. सर्वांना जिंकणारा म्हणून जिष्णू. क्षय अंतरहित म्हणून अनंत. गो इंद्रिय त्यांचा लाभ करून देणारा म्हणून गोविंद. जो सनातन आत्मज्ञ ऋषी आहे, जो वाणीचा समुद्र अष्टनेमी आहे, अरिष्टनेमी आहे, जो प्रजेचे दुःख हरण करणारा व संपूर्ण जगताचा आधार आहे, जो आधी मध्य अंतहीन असून अनंत कीर्ती सहस्रशीर्ष पुराण पुरुष आहे, जो अजन्मा नित्य परात्पर आहे, त्या वासुदेवाला मी शरण जात आहे. असे सुंदर कृष्णाचे वर्णन संजयाने धृतराष्ट्राला केले. एका शब्दात कृष्णाचे वर्णन करा असं जर कोणी म्हटलं तर आपण म्हणूया अनासक्त कर्म करणारा. गीता अर्जुनाला सांगितली व त्याप्रमाणे श्रीकृष्ण जीवनभर जीवन जगले. कृष्णासारखं बहुढंगी आयुष्य कोणाचंच नव्हतं. कृष्ण कोण होता हो? गवळ्याचा पोर होता, राजपुत्र होता, तरी गोपाळांबरोबर गाई चरायला न्यायचा. सर्वांच्या डब्यातले पदार्थ एकत्र करून काला करून खायचा व तोच गोपाळकाला प्रसिद्ध. सर्वांना भरवायचा, अप्रतिम बासरी वाजवायचा. कृष्ण नाटकी होता.
कृष्ण कलाकार होता, कृष्ण रसिक होता, कृष्ण मुत्सद्दी होता, कृष्ण रसेश्वर होता, कृष्ण ज्ञानेश्वर होता, कृष्ण योगेश्वर होता. सर्वोच्च पैलू म्हणजे तो योगेश्वर होता. कुठेही तो गुंतला नाही. कृष्णाचे चरित्र ऐकून मनात कृष्ण भक्ती उत्पन्न होते. सर्व परिवाराला आनंद देणारा, सर्वांना सुखसमाधानात ठेवणारा हा गोविंद अलिप्तच होता. त्याचे सर्वच अनाकलनीय आहे. त्याला आई वडील आणि दत्तक आई वडील होते. त्याला भाऊ आणि बहीण होते, मित्र होते, द्रौपदीसारखी सखी होती, गोप होते, गोपी होत्या. या सर्वांसाठी आवश्यक असणारी सर्व कामं काटकसरीने न करता त्याने केलीत. पण कुठेही गुंतला नाही. सर्वांवर अगदी गायी, वासरं, हरणं, यमुनावर सुद्धा प्रेम केलं, पण कुठे अडकला नाही. अहो, गोकुळ सोडल्यावर परत कधी गोकुळात गेला पण नाही. बलराम रुक्मी फासे खेळताना सतत बलराम जिंकत होता, पण खोटेपणाने रुक्मी म्हणायचा की मी जिंकलो. तुम्ही गवळ्याची पोरं काय रे खेळणार? शेषावतार असणारा बलरामाने रुक्मीला ठार मारले. लाडक्या बायकोचा लाडका भाऊ मेला. कृष्ण शांत, काही बोलला नाही. मोठ्या भावाचा कधी अपमान सुद्धा केला नाही. सर्व कर्तव्ये पार पाडली, पण लिंपित झाला नाही. मनाने कुठेही गुंतला नाही. कंसाला मारलं, मथुरेचं राज्य आजोबांना म्हणजे उग्रसेनाला दिलं. सम्राट मगधाचा राजा जरासंधाला मारलं, त्याच्या मुलाला सहदेवाला राज्य दिलं. प्रागज्योतिषपुराचा राजा नरकासू त्याला मारलं, गादीवर त्याच्या मुलाला बसवलं. 18 औक्षणी सैन्याबरोबर लढून 40 लाख लोक मेले, पण गादीवर युधिष्ठिरला बसवलं. द्वारकेचं राज्य वसुदेव राजा होता, युवराज बलराम होता. म्हणजे कुठेही तो गुंतला नाही. जसा कॅशियर बँकेत लाखो रुपयाच्या नोटांशी व्यवहार करतो, पण अलिप्तपणे, कारण त्याला माहीत असतं की गुंतलं की उद्या कारागृहात जावं लागेल. सर्व प्रकारचे अनुभव घेतले, कार्य अमाप केलं, ते तुमच्या आमच्यासाठी. प्रभास क्षेत्री यादव यथेच्छ मद्य प्यायले. दर्भाच्या गवताने मारामारी करून नष्ट झाले. संबंध यादववंश नष्ट झाला. हा शांतच, एक शब्द बोलला नाही. बलरामाकडे गेला. बलरामाच्या लक्षात आलं की आपली जायची वेळ आलेली आहे. शांतपणे बलरामाने देह सोडला. कृष्ण अरण्यात निघून गेला. झाडाला टेकून बसला. डाव्या मांडीवर उजवा पाय ठेवला. गुलाबी तळा पाहून व्याधाला वाटलं की हरिण आहे आणि म्हणून बाण सोडला. संपूर्ण सृष्टीचं चालन करणारा हा महापुरुष आडवा झाला. आयुष्यात किती खेळ खेळला, अतर्क्य अचाट पराक्रम केले, किती कंटकांचं पारिपत्य केलं, किती बलाढ्य अहंकारी अशा उन्मत्त राक्षसांचा विनाश घडून आणला. जन्म साधेपणाने तुरुंगात झाला व अंत अरण्यात निर्जन ठिकाणी व्याधाच्या हस्ते झाला. सामान्यात सामान्यपणे पूर्णपणे जीवन जगला. द्वारका नगरी कृष्णमय झाली आहे. उत्तम गृहस्थाश्रम करून आदर्श प्रस्थापित केला आहे. साऱ्या जगाचे रक्षण व कल्याण करणाऱ्या या देवकीनंदन भगवंताला, यादवांच्या नेत्याला, प्राणीमात्रांचे पाप दूर करणाऱ्या ऋषिकेशाला, गोपींना मुक्ती देणाऱ्या या द्वारकाधीशाला माझे त्रिवार वंदन. श्रीकृष्णाचं चरित्र असीम अनंत सागरासारखं आहे. मी ते लिहायचा प्रयत्न करणं म्हणजे मुंगीने हिमालय चढण्यासारखं आहे, याची मला पूर्ण जाणीव आहे. म्हणून त्याला माझा साष्टांग नमस्कार. वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं. जय जय रघुवीर समर्थ.